छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी अर्जासाठी गर्दी। महानगरपालिका निवडणुकीसाठी 8 तासात 922 इच्छुकांनी घेतले अर्ज। नागपूरमध्ये समग्र शिक्षा संघर्ष समितीचे अन्नत्याग आंदोलन। समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्याला शासन सेवेत समाविष्ट करण्यात आली मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये रोहियो घोटाळा। एकाच फोटोवर 5 कोटींची बिलं। 33 गावांमधील 96 कामांसाठी मजुरांचा एकच सामूहिक फोटो। सोलापुरातील 103 वर्षांपूर्वीचा असलेला ऐतिहासिक उड्डाणपूल पाडला जाणार। त्याच ठिकाणी नव्याने 35 कोटी रुपये खर्च करून नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार। पुण्याच्या वाघुलीमध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये श्वानावरून राडा। भटक्या श्वानांना खायला घालत असल्याच्या कारणावरून वाद। सोसायटीमधील एका महिलेला शिवीगाळ आणि मारहाण। पुणे विमानतळाच्या परिसरामध्ये पुन्हा आढळला बिबट्या। रात्रीच्या सत्रामध्ये विमानांच्या फेऱ्या कमी झाल्याने बिबट्याचा वावर। वन विभागाच्या वतीने विमानतळ परिसरामध्ये 7 ट्रॅप कॅमेरे। अहिल्यानगरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे पारनेर तालुक्यात नागरिकांचा रास्ता रोको। बिबट्यांना जेरबंद करावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। पुण्यातील हडपसर परिसरामध्ये वाहतूक कोंडी। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं प्रशासनाच्या विरोधात आंदोलन। नागरिकांची वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न। मीरा भाईंदरच्या काशीमीरा परिसरामध्ये मध्यरात्री तरुणांनी घातला धिंगाणा। पोलिसांची तात्काळ कारवाई। तरुणाला अटक। घटनेचा व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।